वंदे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. परमात्म्याच्या ठिकाणी असणारी मायाशक्ती आणि ती शक्ती ज्या वेळेस अभिव्यक्त होते त्यावेळेस जगत स्वरूपाला प्राप्त होते. याविषयी प्रसिद्ध दृष्टांत सांगितला की ज्याप्रमाणे इंद्रजाल किंवा जादूगार जो आहे त्या जादूगाराच्या ठिकाणी माया आहे, परंतु ही माया जोपर्यंत तो प्रयोग करत नाही, मणी म्हणा मंत्र म्हणा त्याचा प्रयोग करत नाही तोपर्यंत जादूगाराची माया दिसत नाही. त्याप्रमाणे हा परमात्मा देखील एक प्रकारचा जादूगार आहे. तर त्या जादूगाराची माया त्या मायेच्या साह्यानं अभिव्यक्त होते त्यावेळेस तो जगत स्वरूपाला प्राप्त होतो. अशा प्रकारे हे सर्व माया विकार मायामय आहे, म्हणजे मायेचं कार्य आहे आणि त्यामुळेच हे सगळं खोटं आहे. आणि ह्या संपूर्ण विकाराला आधारभूत असणारी जे मृद वस्तू सत्य आहे, अर्थात या कार्याला अधिष्ठान परमात्मा जो आहे तो सत्य आहे. आणि जगत म्हणून कार्य म्हणून हे सगळं याच्यावर जे काही आहे ते सर्व वाचारंभन मात्र आहे. वांग निष्पाद्यम केवळ वाणीचा उच्चारण मात्र आहे. म्हणून केवळ नामएव नामस्वरूपच आहे, पदार्थ म्हणून काही नाहीच आहे, केवळ फक्त नाम मात्रच आहे. घटाधिकांना नामा वाचून कोणतंही परमार्थिक अस्तित्व नाही. परंतु त्या जसं घटाचं आधार असणारी मृत्तिका, ते मृत्तिका सत्य आहे. आणि शक्ती आणि शक्तीचं कार्य हे दोन्ही मिथ्या आहेत. आणि शक्ती आणि शक्तीचं कार्याचा असणारा जो आश्रय परमात्मा म्हणा किंवा दृष्टांतामध्ये मृत्तिका हे सत्य आहे. याविषयी स्पष्टीकरण केलं की व्यक्ता व्यक्ते, अर्थात व्यक्त जो कार्य घट आणि अव्यक्त त्या अव्यक्त जे कारणभूत असणारी शक्ती, ह्या दोघांचा इतर आधार जो आहे हा आधार मात्र तिघामध्येही या तीन ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कोण कोण व्यक्त असणारं कार्य, अव्यक्त असणारी माया आणि त्याचा आधार असणारी मृत्तिका, ह्या तिघामध्येही जे दोन आहेत कोणते, व्यक्त आणि अव्यक्त. व्यक्त कोण आहे, व्यक्त असणारं जगत आणि अव्यक्त असणारी माया. हे दोघी जे आहेत हे कालभेदेनं पर्याय, कालभेदाने पर्यायवाचे आहेत क्रमाक्रमाने. अर्थात पहिल्यांदा अव्यक्त ज्यावेळेस आहे, माया जी आहे, माया ज्यावेळेस ती अभिव्यक्त होते त्यावेळेस त्या मायेलाच काय म्हणतात, कार्यरूप जगत असं म्हणतात. असे ते पर्याय क्रमाक्रमाने आहे. परंतु त्याचा आधार मात्र तिन्ही अवस्थेमध्ये आहे. संपूर्ण तिन्ही अवस्थेमध्ये आधार मात्र सर्व ठिकाणी अनिश्चित आहे. म्हणून तो आधार नित्य आहे. शक्ती आणि शक्ती कार्य हे दोन्हीही कादाचितकत्व, म्हणजे कधी आहेत आणि कधी नाहीत, नाही का. त्यामुळेच ते अनृतत्व आणि आधारस्य तो मात्र, आधार जो मात्र आहे तिन्ही कालात अनिश्चित असल्यामुळे तो आधार सत्य आहे. आता विकार जो आहे, विकार म्हणून जेवढं काही आहे हे असत्य आहे. याविषयी तीन प्रकारचे हेतूचा विचार आपण केला की व्यक्त, जे व्यक्त शब्दवाच्य घटादी जे आहेत कार्यस्वरूपानं, तर ते व्यक्तम निस्तत्वम भासमानम, ते स्वरूपानं नाहीच आहे. स्वरूपानं नसताना देखील, असत असताना देखील त्याची प्रतीती येते, हा एक हेतू सांगितला मिथ्यात्वाविषयी. विकार हे असत्य आहेत, मिथ्या आहेत, त्याकरता पहिला हेतू सांगितला निस्तत्व भासमानम, जे स्वरूपानं नसून देखील प्रतीतीला येतं म्हणून. त्याचप्रमाणे ते पदार्थ उत्पत्ती नाशवाहक, अर्थात उत्पत्ती आणि नाशाधिकाने युक्त आहेत. आणि तिसरा हेतू सांगितला
तद उत्पत्तौ म्हणजे त्या कार्याची उत्पत्ती झाली असता नृभिः म्हणजे मनुष्यांच्या द्वारा तस्य नाम त्या पदार्थाचं नाम वाणीच्या द्वारा त्याचा व्यवहार केला जात असल्या कारणानं या तीन हेतूनं हे विकार म्हणून जेवढे काय आहेत हे सगळे मिथ्या आहेत. एवढंच नाही तर जो घटरूप व्यक्ती कार्यरूप व्यक्ती कार्यस्वरूप जे घट इत्यादी आहेत ते जरी नष्ट झाले कार्यस्वरूपे नष्ट्यापी तर देखील कार्याहून अभिन्न नाम जे आहे याच्यावत जेवढे म्हणून कार्य आहे त्या कार्याहून अभिन्न असणारे नाम जे आहे जरी घट नष्ट असं झालं तरी देखील मनुष्यांच्या मुखामध्ये त्या घट शब्दाचा प्रयोग आपल्याला दिसून येतो. मग घटाच्या ठिकाणीच घट पदार्थाच्या ठिकाणीच घट शब्दाचा प्रयोग दिसून येतो. इतर पदार्थांच्या ठिकाणी घट शब्दाचा प्रयोग दिसून येत नाही. याचाच अर्थ घट जो पदार्थ म्हणून काही नाहीच आहे तर तो घट केवळ नामरूपच आहे. त्यावरून काय सिद्ध झालं तर व्यक्त जे कार्य म्हणून आहे तर तेन वाचा म्हणजे त्या वाणीच्या द्वारा व्यवहार होत असल्यामुळे घट या शब्दाने व्यवहार होत असल्यामुळे तर तो कार्य म्हणून काही नाहीच आहे. तर ते का किम स्वरूप आहे तद्रूपम तस्य नाम तर ते त्याचं रूप काय नाम हे त्याचं रूप आहे. नामात्मक स्वरूप संपूर्ण कार्य म्हणून जेवढं काही याची आवत आहे कार्य म्हणून पदार्थ नाहीच आहे ते केवळ नामस्वरूपच आहे. त्याकरता अनुमानाचा आकार या ठिकाणी केला की घट हा घट आहे. हा केवळ घट म्हणून कोणती वस्तू नाही तर तो शब्दात्मक अशा प्रकारचा घट जो आहे तर तो घट शब्दात्मक भवितुम अर्हति. घट शब्द स्वरूपच आहे. घट शब्दाहून भिन्न काही स्वतंत्र वस्तू म्हणून काही नाही आहे. का बरं हेतू सांगितला घट शब्दाने वर्यमानत्वात. घट शब्दाने त्याचा व्यवहार केला जात असल्यामुळे जो घट जो आहे हा घट शब्दात्मक होण्यास योग्य आहे. घट शब्दवत घट शब्दाप्रमाणे जसा घट शब्द हा घट शब्दानेच व्यवहार घडत असल्यामुळे घट शब्द हा घट शब्दात्मक जसा दृष्टांत आहे त्याप्रमाणे कार्य म्हणून जे आहे हे सगळं केवळ वाचारंभन आहे. नामात्मकच आहे दुसरं काही नाही. अशा प्रकारे तीन हेतू सिद्ध करून हे तीन हेतूच अनुमानामध्ये घटवतात आणि त्यामुळे याच्यावत सकल कार्य जे आहे तर ते अभावरूप म्हणा किंवा मिथ्या अशा स्वरूपाचं आहे. तीन हेतू कोणते आताच आपण पाहिले निस्तत्वत्वात विनाशित्वात आणि वाचारंभन नामतः. वाचारंभन इत्यादी या तीन हेतूमुळे हे सकळ गट विना या ठिकाणी तीन दिलेले आहेत. निस्तत्वात श्लोक क्रमांक वाचतो आहे मी 43 श्लोक वाचतो यातला. हां निस्तत्वत्वात हा श्लोक वाचतोय. त्याच्यामध्ये तीन हेतू दिलेले आहेत तर ते आपण पूर्वी पाहिलेलेच आहेत पण अनुमानामध्ये घटून देत आहेत. एक पहिलं सांगितलेलं आहे निस्तत्वत्वात विनाशित्वात आणि वाचारंभन नामतः. यामुळे तर व्यक्तस्य म्हणजे घटाद्रूप जे काही कार्य आहे तर ते कार्य जसं घटरूप कार्य पृथ्वी म्हणजे स्थूल बुध्न म्हणजे वर्तुळाकार याचं उदर आहे अशा रूपाचा जो काही कार्य म्हणून आहे तर ते सत्य होऊ शकत नाही. त्याकरता पहिला हेतू दिला निस्तत्वत्वात. निस्तत्वाचा अर्थ केला ज्याच्यापासून निर्गतम वास्तत्वम वास्तव रूप स्वरूपम त्याच्या ठिकाणी वास्तव स्वरूप निघून गेलेलं आहे. अर्थात निस्तत्व तस्य भाव निस्तत्वम अर्थात त्याला कोणतेही वास्तविक स्वरूप नसल्या कारणानं ते घटादिरूप जे कार्य आहे तर ते सत्य होऊ शकत नाही. पहिला हेतू सांगितला. त्यानंतर दुसरा हेतू सांगितला विनाशित्वात म्हणजे जरी त्या कार्याचं उपादान कारण असताना मृत्तिका जरी असली तरी देखील त्या कार्याचा विनाश होत असल्यामुळे विनाश प्रतियोगित्वात है ना. ज्याचा याचा नाश घडतो त्याला काय म्हणतात विनाशाचा प्रतियोगी. अर्थात कार्य याच्यावत आहे विनाशाचं प्रतियोगी असल्या कारणानं हे घटाधिक पदार्थ असत्य आहेत. कार्य जे आहे असत्य आहे मिथ्या आहे. तिसरा हेतू सांगितला वाचारंभन नामतः. याचा अर्थ स्पष्टीकरण करतात वागेंद्रियजन्य शब्द मात्रकत्वात. केवळ वागेंद्रियापासून उत्पन्न जो शब्द आहे अशा शब्दात्मकच केवळ कार्य म्हणून घट आहे. घट म्हणून कोणताही स्वतंत्र असा कोणताही पदार्थ नसल्या कारणानं हे कार्य म्हणून जे आहे असत्य आहे. अशा तिन्ही हेतूमध्ये दृष्टांताला मृदादिवत म्हटलं ना तर मृदादिवत हा दृष्टांत आहे. हा दृष्टांत वैधर्म्य दृष्टांत आहे. अर्थात हा दृष्टांत कोणता आहे व्यतिरेकी अशा स्वरूपाचा दृष्टांत आहे.
तर अनुमानाचा एक प्रयोग करून दिला की घटादिरूप कार्य असत्य भवितुम अर्हति निस्तत्वात् यद असत्यम न भवती न तन निस्तत्वम. तर म्हणतात घटादिरूप जे काही कार्य आहे हे कार्य आपलं वादाचा विषय आहे. तर ते कार्य असत्य आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे. पहिला हेतू दिला निस्तत्वा, ते स्वरूपाने नसल्या कारणानं असा हेतू दिला. तर यावरून व्याप्ती ठरली. व्यतिरिक्त व्याप्ती या ठिकाणी करावी लागेल की यत्र यत्र साध्याभावा तत्र तत्र हेत्वाभावा. साध्याभाव ठरला यद असत्यम न भवती न तन्निस्तत्वम, जे असत्य नाही ते निस्तत्वही नाही. की ज्याप्रमाणे यथा मृदादी, ज्याप्रमाणे घटाधिकांचं उपादान कारण मृद जे आहे, मातिका जे आहे, तर ही असत्यही नाही म्हणून ती निस्तत्वही नाही असा केवळ व्यतिरेकी दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे हा आपण निस्तत्व हेतू पाहिला त्याचप्रमाणे इतर जे दोन हेतू आहेत कोणते, विनाशित्व आणि वाचारंभन नामतः, याही हेतूद्वारा कार्य म्हणून जेवढं काही आहे हे सगळं असत्य आहे असा विचार करता येतो. आत्तापर्यंत विकाराचं असत्व प्रतिपादन केल्यानंतर ते विकाराचं जे काही अधिष्ठान जे मृत्तिका आहे त्याचं सत्यत्व प्रतिपादन करतात. अर्थात दृष्टांतामध्ये आहे मृत्तिका आणि सिद्धांतामध्ये आहे परमात्मा. दृष्टांतामध्ये आहे घटरूप विकार आणि सिद्धांतामध्ये आहे परमात्म्यापासून अभिव्यक्त झालेलं माया शक्तीच्या द्वारा अभिव्यक्त झालेलं जगत. तर हे जगत जे परमात्मा जो आहे किंवा मृत्तिका जे आहे व्यक्तिकाले म्हणजे ज्यावेळेस कार्याचा स्थितिकाळ ज्यावेळेस असतो किंवा ततः घटाच्या उत्पत्तीच्या पूर्वी घटाच्या स्थितिकालामध्ये किंवा घटाच्या नाशकालामध्ये देखील मृत्तिका जी आहे समान एकरूपानं राहते. त्यालाच म्हणतात सतत्वम, म्हणजे स्वरूपानं जे विद्यमान आहे आणि म्हणूनच ते सतत्व आहे. हा एक हेतू आपण विचार करू शकतो. हे स्वरूपानं आहे, पाठीमागे हेतू विचार करता आपण निस्तत्वात्वात म्हणून मिथ्या, इथे सतत्वात म्हणून सत्य. त्याचप्रमाणे पाठीमागे केला विचार आपण विनाशित्वात म्हणून मिथ्या, इथे विचार केला आपण अविनाशम, विकारासहित नाशाचा त्याच्या ठिकाणी अभाव आहे म्हणून त्याला सत्य असं म्हणतात. अशी जी मृत वस्तू आहे ती सत्य आहे. या ठिकाणी अनुमानाचा प्रयोग केला गेला. विमतवादाचा विषय मृद वस्तू माती जी आहे सत्य होण्यास योग्य आहे. कारण का सतत्वात ती स्वरूपाने विद्यमान असल्या कारणानं, कारण घटाच्या उत्पत्तीच्या पूर्वी आहे, स्थितिकालातही आहे आणि नाशानंतरही राहते म्हणून स्वरूपाने नित्य विद्यमान असल्यामुळे ती सत्य आहे. कशाप्रमाणे आत्मवत आहे ना, अन्वय दृष्टांत आहे, जसा आत्मा नित्य आहे त्याप्रमाणे तो सत्य आहे. अशा प्रकारचा आपल्याला विचार करता येतो. म्हणून कार्य म्हणून जेवढं काय आहे हे नाममात्र आहे, मिथ्या आहे. तीन हेतूवर आपण निश्चित केलं आणि त्याचं आश्रय असणारं अधिष्ठान असणारा परमात्मा हा सत्य आहे. इथपर्यंतचा विचार आपण कालपर्यंत केला. त्यानंतर पूर्वपक्षाने शंका धारण घेतली होती की अहो घटादी कार्यजात असत्य आहे, घटादी कार्यजात तुम्ही काय म्हणता हे असत्य आहे. तीन हेतू दिले, अनुमानाचा प्रयोग केला. मग ते जर आरोपित आहेत, मिथ्या आहेत, तसं रजताधिक जे आहेत, शुक्तीच्या ठिकाणी रजत म्हणा किंवा रज्जूच्या ठिकाणी सर्प म्हणा, तर ते त्या तिकांप्रमाणे जसे त्यांचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं, दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाची निवृत्ती होते किंवा शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर रजताची निवृत्ती होते. तसं हे जे काही तुम्ही आता त्याला प्रयोग केला गेला, व्यक्त ज्याला म्हटलं, घट ज्याला म्हटलं, विकार ज्याला म्हटलं, अशा नामांच्या द्वारा ज्याला सांगितलं गेलं असा पदार्थ जर खोटा आहे तर मग त्याचं अधिष्ठान कोण म्हणता, आश्रय कोण आहे, मातिका आहे. मग माती जर आश्रय आहे, कारण आहे, तर कारणाच्या ज्ञानानं अधिष्ठानाची अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते. तर मग या ठिकाणी मातीचं ज्ञान झाल्यानंतर घटरूप जो पदार्थ आहे, कार्य आहे, या कार्याची निवृत्ती व्हायला पाहिजे अशा प्रकारची शंका घेतली. कार्यरूप तस्य कारणातिरिक्त कारण कार्य जे आहे तर ते कारणाव्यतिरिक्त जर असत आहे असं जर अंगीकार केला असता तर मृद लक्षण कारणस्य, म्हणजे मृत माती स्वरूप जे काही कारण आहे त्याचं ज्ञान झालं असता का बरं त्या कार्याची निवृत्ती होत नाही. अर्थात कार्याची निवृत्ती व्हायला पाहिजे आणि कार्याची निवृत्ती तर होत नाही अशा प्रकारची शंका घेतली होती पूर्वपक्षानं. त्याचं उत्तर आता आपल्यालाच पाहायचं आहे. श्लोक प्रकरण आहे 13व, श्लोक क्रमांक आहे 46. निवृत्त एव यस्मात् ते निवृत्त एव यस्मात् ते निवृत्त एव यस्मात् ते
निवृत्त एव यस्मात्ते तत्सत्यत्वमतिर्गता 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 इंद्रुङ्निवृत्तिरेवात्र ईदृङ्निवृत्तिरेवात्र 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 बोधजानत्वभासनम् बोधजानत्वभासनं 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 निवृत्त एव यस्मात्ते तत्सत्यत्वमतिर्गता ईदृङ्निवृत्तिरेवात्र बोधजानत्वभासनं निवृत्त एव यस्मात्ते तत्सत्यत्वमतिर्गता ईदृङ्निवृत्तिरेवात्र बोधजानत्वभासनम् निवृत्तः एव यस्मात् ते सत्यत्वमतिः गता ईदृङ्निवृत्तिः एव अत्र बोधजा न तु अभासनम् निवृत्तः एव यस्मात् ते सत्यत्वमतिः गता अत्र ईदृग् एव बोधजा निवृत्तिः न तु अभासनम् निवृत्तः एव तर सिद्धांती म्हणतो म्हटला होता मातीचं जर ज्ञान झाल्यानंतर मग त्या घटाचं कार्यरूप जो घट आहे त्या घटाची निवृत्ती व्हायला पाहिजे तर म्हणतात तो घट निवृत्तच झालेला आहे निवृत्तः एव घट निवृत्त झालेला आहे कसा निवृत्त आम्हाला तर प्रत्यक्ष दिसतो मातीचं ज्ञान झालं आम्हाला घट तर प्रत्यक्ष दिसतो आणि तुम्ही म्हणता निवृत्त झालेला आहे तर म्हणता यस्मात ज्या अर्थी ते सत्यत्वमती गता ज्या अर्थी त्या घटाविषयी तुझी सत्यत्व बुद्धीची निवृत्ती झालेली आहे त्या अर्थी घटाची निवृत्ती झालेलीच आहे अत्र या ठिकाणी अत्र ईदृग एव बोधजा निवृत्ती अशा प्रकारचीच बोधजा म्हणजे ज्ञानाद्वारा होणारी ही निवृत्ती आहे ज्ञानाद्वारा काय निवृत्ती होते की घटाविषयी सत्यत्व बुद्धी राहत नाही सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होणं हीच खऱ्या अर्थाने निवृत्ती आहे मिथ्यात्वाचं लक्षण काय केलं ज्ञान निवर्त्यत्व मिथ्यात्व ज्ञानाच्या आधारे निवृत्त होतं काय निवृत्त होतं सत्यत्व बुद्धी दहत्य अखिल सत्यता नाही का म्हणून माऊलींनी प्रपंच म्हटलं नाही प्रपंचाविषयी असणारी सत्यत्व बुद्धी त्यालाच काय म्हटलेलं आहे प्रपंच असं म्हटलेलं आहे जगत असं म्हटलेलं आहे उपजने आणि निमने साचची जे काम आहे सत्य मानणं म्हणजे सत्यत्व बुद्धी निवृत्ती होणं हेच त्या खऱ्या अर्थानं त्या पदार्थांचं निवृत्त होणं आहे म्हणून म्हणतात अत्र ईदृगे व बोधजा निवृत्ती अशा स्वरूपाची बोधाच्या द्वारा उत्पन्न होणारी निवृत्ती आहे केवळ न तू अभासनम केवळ त्या पदार्थांचा अभाव होणं याला निवृत्ती म्हणत नाही केवळ अभाव होणे याला निवृत्ती म्हणत नाही मग निवृत्तीचं खरं स्वरूप काय आहे सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होणं ही खऱ्या अर्थानं त्या पदार्थाची निवृत्ती होणं आहे पा यस्मात् इष्टापत्ती इति परिहरती शंका घेतली होती की त्या कारणाचं ज्ञान झालं असता कार्याची निवृत्ती व्हायला पाहिजे तर सिद्धांती म्हणतात इष्टापत्ती इति परिहरती तर ते आम्हाला इष्टच आहे अभिप्रेतच आहे आम्हाला इच्छितच आहे असं उत्तर देतात सिद्धांती निवृत्त एव अरे बाबा कारणाचं ज्ञान झालं असता कार्याची निवृत्ती झालेलीच आहे कशी झालेली आहे तत्र उपपत्ती माह तर त्याविषयी उपपत्ती युक्ती सांगतात कारण सांगतात की यस्मात की ज्या कारणानं ते सत्यत्वमती गता तव घटादी विषय सत्यत्व बुद्धी नष्टा आतः स निवृत्त एव ज्या अर्थी तुझी घटादी जे कार्यविषय आहेत त्या कार्यविषयाविषयी असणारी सत्यत्व बुद्धी तुझी निवृत्त झालेली आहे आता सह निवृत्त एव म्हणून घट निवृत्त झालेला आहे कार्यबुद्धी नष्ट झालेलीच आहे सत्यत्व बुद्धी नष्ट झालेलीच आहे त्यामुळे त्या घटाची निवृत्ती झालेलीच आहे त्या जरी घट पाहत असला तरी तुला काय दिसते आता दिसताना घट दिसला पण तू पाहतो कोणाला मृत्तिकेलाच पाहतो ना म्हणून घटबुद्धीची निवृत्ती झालेलीच आहे तुझी पुन्हा शंका घेतली अहो ननु आरोपित रजतादी रूपस्य अप्रतीती उपलभ्यते न सत्यत्व बुद्धी अपगम इति आशंक्य तस्य निरुपाधिक भ्रमत्वात् आस्तु तथात्वम् इह तु सोपाधिक भ्रमे
सत्यत्व बुद्धी अपगमः एव निवृत्ती स्यात् इति अभिप्रायेन अह म्हणतात. अहो, आरोपित असणारं रजताधिक रूप जे काही भ्रम आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला एकदा की शुक्तीचं ज्ञान झालं तर रजताची निवृत्ती होते, किंवा दोरीचं ज्ञान झालं असता सर्पाची निवृत्ती होते. त्या ठिकाणी निवृत्ती होताना केवळ सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होते का? नाही. तर त्या ठिकाणी रजताधिक जे अध्यस्त पदार्थ आहेत, त्या अध्यस्त पदार्थांची अप्रतीती उपलब्धते, अप्रतीती उपलब्ध होते. न सत्यत्व बुद्धी अपगम, केवळ रज्जूचं ज्ञान झालं किंवा शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर रजताची जी आहे फक्त सत्यत्व बुद्धी निवृत्ती होते का? नाही. तर त्या ठिकाणी रजताच्या शुक्तीच्या ठिकाणी असताना रजत प्रतीतीला जे येतं, त्या रजताविषयी अप्रतीतीच होते, केवळ सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होत नाही. अपगम इति आशंक्य, अशी शंका पूर्वपक्षाने घेतल्यानंतर सिद्धांती त्याला उत्तर देतात. तस्य निरुपाधिक भ्रमत्वात. अरे बाबा, भ्रमाचे दोन प्रकार आहेत. काही भ्रम निरुपाधिक आहेत आणि काही भ्रम सोपाधिक आहेत. आस्तु तथातुम, त्या ठिकाणी तसं असे नका. इह मात्र, या ठिकाणी सोपाधिक भ्रम आहे. हा जो भ्रम कोणता आहे, जो मृत्तिका आणि घट हा जो काही भ्रम आहे, हा भ्रम सोपाधिक भ्रम आहे. काही सोपाधिक भ्रम आहेत आणि काही निरुपाधिक भ्रम आहेत. सोपाधिक भ्रमा जे आहे, मनाची कल्पना असल्या कारणानं अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर अध्यस्त पदार्थात एकाधिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. परंतु सोपाधिक भ्रमामध्ये मात्र अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी देखील जो कार्य जे आहे, कार्याची प्रतीती येते. फक्त कार्याविषयी असणारी जी सत्यत्व बुद्धी आहे, त्या सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होत असते. ते सांगतात पहा, सोपाधिक भ्रमे सत्यत्व बुद्धी अपगम एव निवृत्ती. सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होणं हीच त्या कार्यरूप पदार्थाची निवृत्ती होणं आहे. या अभिप्रायाने सांगतात. अत्र या दृष्टांतामध्ये, मृत्तिका आणि घट या दृष्टांतामध्ये इदृक एव बोधया निवृत्ती, अशा प्रकारची बोधाच्या द्वारा, तत्वज्ञानाच्या द्वारा होणारी निवृत्ती आहे. केवळ अभाव होणं, पदार्थाची अप्रतीती होणं, याला काही निवृत्ती म्हणत नाही. तर अत्र सोपाधिक भ्रमस्थले, अत्र या शब्दाचा अर्थ करतात सोपाधिक भ्रम ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी युदृक एव सत्यत्व बुद्धी अपगम रूपा एव बोधजा, अर्थात अधिष्ठान यथात्म ज्ञानजन्या निवृत्ती अभ्युपेया न तु आभासनम नाम स्वरूप अप्रतीती रूपा इत्यर्थः. तर या ठिकाणी, अर्थात या ठिकाणी म्हणजे जेवढे काही सोपाधिक भ्रमाचे उदाहरणं आहेत, त्या ठिकाणी इदृक एव, अर्थात इदृक एव म्हणजे सत्यत्व बुद्धी अपगम रूपा, सत्यत्व बुद्धीची निवृत्ती स्वरूप म्हणजे सत्यत्व बुद्धी निवृत्त होणं, अशा स्वरूपाची बोधजा, याचा अर्थ करतात अधिष्ठान यथात्म ज्ञानजन्या, अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानापासून उत्पन्न झालेली जी सत्यत्व बुद्धीची निवृत्ती, हेच या ठिकाणी निवृत्ती अभ्युपेया, अभ्युपेयाचा स्वीकार केला पाहिजे. केवळ नतु आभासनम, अर्थात त्या पदार्थाची स्वरूपानेच अप्रतीती, स्वरूपानं अभाव होणं, हे काही त्या पदार्थाची निवृत्ती होऊ शकत नाही. याकरता या ठिकाणी टिप्पणी दिलेली आहे. वास्तुपा म्हणजे निरुपाधिक भ्रम कोणता आणि सोपाधिक भ्रम कोणता. निरुपाधिक भ्रमामध्ये काय होतं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं असता अध्यस्त पदार्थाचा अप्रतीती होते, अभाव होऊन जातो. पण सोपाधिक भ्रम ज्यावेळेस होतो, त्यावेळेस अधिष्ठानाचं जरी ज्ञान झालं तरी देखील कार्याची प्रतीती जरी आपल्याला काही कालपर्यंत येते, जरी प्रतीती येत असली तरी देखील त्या कार्याविषयी सत्यत्व बुद्धी राहत नाही. असे याचं स्पष्टीकरण पाहावं असतो. या ठिकाणी ही प्रक्रिया आहे. निरुपाधिक भ्रम आणि सोपाधिक भ्रमाच्या भेदानं भ्रम दोन प्रकारचा आहे. आता पहिला सांगतात निरुपाधिक भ्रम पहा. केवळ अज्ञानापासून जन्य जो भ्रम आहे त्याला निरुपाधिक भ्रम असं म्हणतात. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम किंवा शुक्तीच्या ठिकाणी जो रुपयाचा भ्रम आहे, हा केवळ अज्ञानापासून उत्पन्न आहे, म्हणून निरुपाधिक भ्रम आहे. जरी आता ह्या निरुपाधिक भ्रमाला इतरही कारण आहेत. कोणते? यद्यपि जरी सजातीय ज्ञानाचे संस्कार, प्रमात्याच्या ठिकाणी असणारे दोष, प्रमाणाच्या ठिकाणी असणारे दोष, हे सगळं आपण विचार कुठे पाहिलेला आहे? दुसऱ्या तरंगामध्ये पाहिलेला आहे विचारसागराच्या. प्रमाणगत दोष, प्रमेयगत दोष आणि अधिष्ठानाचं सामान्य अंशाचं इदंतेचं ज्ञान, त्याचप्रमाणे रज्जू सर्पाधिक भ्रमामध्ये ही सगळी कारणं नाहीत का? कारणं आहेत. पण कोणती कारणं आहेत? हे निमित्त कारण आहेत. तर ते रज्जू अज्ञानाच्या सहकारी असल्यामुळे उपाधिरूप होतील, है ना. रज्जू मुख्य कारण कोण आहे? रज्जूचं अज्ञान.
त्या अज्ञानाला सहकार्य असे निमित्त कारण आहेत. त्यामुळे उपाधिरूप होत असले तरी सुद्धा त्या निमित्त कारणामध्ये दोन प्रकार येतात. निमित्त कारणामध्येही दोन प्रकार आहेत. कोणते कोणते? एक कार्यकालवृत्ती आणि कार्यकालाचे पूर्ववृत्ती. या भेदानं निमित्त कारण दोन प्रकारचं आहे. एक आहे उपादान कारण, मुख्य उपादान कारण आहे. त्या उपादान कारणाला सहाय्य करणारं निमित्त कारण. पण त्या निमित्त कारणामध्ये दोन प्रकार सांगितले. एक कार्यकालवृत्ती आणि दुसरा आहे तर ते कार्यकालवृत्ती आणि कार्यकालाच्याहून पूर्ववृत्ती. आता कार्यकालवृत्ती आणि कार्यकालाच्या पूर्ववृत्ती याचं स्पष्टीकरण करतात. पहा, ज्याच्या सन्निध असल्यानंतर कार्य होते आणि नसेल तर कार्य होत नाही, त्याला म्हणतात कार्यकालवृत्ती निमित्त. उदाहरणार्थ पहा, भित्तीच्या ठिकाणी सूर्याची प्रभेने प्रतिबिंबाची सन्निध अवस्थेमध्ये जे स्थितजल पात्र आहे त्या ठिकाणी जो भ्रम होतो आणि तिसते भिन्न जे निमित्त आहे वे ते कार्यकालाहून प्रवृत्ती आहे. जसे घट के दंडचक्र आदी. काय म्हणतात पहा, कार्यकाल वृत्ती आणि कार्यकाल पूर्ववृत्ती याच्याविषयी स्पष्टीकरण करतात. कार्यकाल वृत्ती निमित्त कशाला म्हणतात? म्हणजे ज्या काळात आपल्याला भ्रम होतो, भ्रम काळात जे कारण जे निमित्त कारण विद्यमान आहेत, भ्रम काळामध्ये जे निमित्त कारण विद्यमान आहे त्याला म्हणतात कार्यकाल वृत्ती निमित्त कारण. आणि भ्रम काळाच्या पूर्वी जे विद्यमान होते त्याला म्हणतात की कार्यकाल पूर्ववृत्ती निमित्त कारण. जशी दोन निमित्त कारण कळाले, मग भ्रम होण्याकरता कोणतं निमित्त कारण लागतं? सोपाधिक भ्रमाकरता कार्यकाल वृत्ती निमित्त कारण लागतं, असे आहे. आणि जे आत्ता आपण विचार केला कोणता, की रज्जू सर्पदृष्टा भ्रम होण्याकरता सजाती ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष, अधिष्ठानाचं सामान्य अंशाचं ज्ञान, हे कसे आहेत? कार्यकाल पूर्ववृत्ती कारण आहेत, है ना. ही कार्यकाल पूर्ववृत्ती निमित्त कारण आहेत. परत वाचतो एकदा. ज्या एक नंबर पहा, कार्यकाल वृत्ती निमित्त. ज्याच्या सन्निध असल्यानंतर कार्य होते आणि सन्निध नसेल तर कार्य होत नाही, त्याला म्हणतात कार्यकाल वृत्ती निमित्त कारण. जसं भित्तिगत, भिंतीच्या ठिकाणी सूर्याची प्रभा आणि त्या प्रभेचं प्रतिबिंब जे आहे, प्रतिबिंबका सन्निधी, प्रतिबिंबाची सन्निधी आणि स्थित जलपात्र जे आहे, तर त्या ठिकाणी आता आपल्याला दृष्टांत पुढे येणार आहे. म्हणजे काय, मनुष्य उभा आहे, त्याचं जलामध्ये प्रतिबिंब पडतं. जलामध्ये प्रतिबिंब पडत असताना जसे आपले पाय खाली आणि मस्तक वरती आहे ना. पण जलामध्ये प्रतिबिंब पडताना ते कसं दिसतं? डोकं खाली आहे आणि पाय वरती आहेत असं दिसतं ना. मग मनुष्य का डोक्यावर उभा राहिला का तो? बरं, कोण त्याला खरं मानतंय का? जरी पाण्यातला मनुष्य प्रतिबिंब हे खोटं आहे असं जरी कळालं तर ते दिसतंच ना. खोटे असं जरी कळालं तरी ते दिसतंच. म्हणून त्या ठिकाणी कार्यकाल वृत्ती आहे ना, ज्यावेळेस भ्रम होतो त्याला कोण निमित्त कारण आहे? मग तर प्रभा, सूर्याचं प्रभा आहे, सूर्याची प्रभा आहे, त्याप्रमाणे प्रतिबिंब आहे आणि तिथे असणारे जलाशय, तळ इत्यादी आहे, तर ते त्या ठिकाणी काय आहेत? निमित्त कारण आहेत. कार्यकाल वृत्ती निमित्त कारण त्या ठिकाणी विद्यमान आहेत. आणि त्यामुळे जरी आपल्याला ते प्रतिबिंब खोटं आहे असं जरी कळालं तरी देखील ते दिसत राहतं. कारण का? तिथं कार्यकाल वृत्ती ही निमित्त कारण विद्यमान आहेत. आता कार्यकाल पूर्ववृत्ती पहा, कोण कोण आहेत? त्याहून भिन्न जे निमित्त आहेत. कोणते? कार्यकालाहून पूर्ववृत्ती. जसं घटाच्या उत्पत्तीला कारण कोण आहेत? दंड, चक्र आदी आहे की नाही. पण ते कधी घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी कारण आहेत. तेही निमित्त कारण आहेत, पण घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी आहेत. कार्यकाल वृत्तीरूप निमित्त ही उपाधी शब्द का अर्थ आहे? उपाधी शब्दाचा आपण म्हटलं ना, सोपाधिक भ्रम म्हटलं ना. हे कशासाठी सांगितलंय? सोपाधिक भ्रम आपल्याला सांगायचा आहे. सोपाधिक म्हणजे उपाधी. उपाधी नेमकं कोणती? तर हे सांगण्याकरता स्पष्टीकरण आतापर्यंत केलं की सांगतात कार्यकाल वृत्तीरूप निमित्त. ज्यावेळेस भ्रम होतो, कार्य म्हणजे कोणतं कार्य? भ्रमरूपी कार्य. ते भ्रमरूपी कार्य होत असताना तर त्यावेळे जे निमित्त कारण आहे तर त्या निमित्तालाच काय म्हणतात या ठिकाणी? तोच निमित्त जे आहे तेच उपाधी शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे. त्या निमित्तानं तशा प्रकारचे निमित्त
जे आहेत रज्जू सर्पाधिक भ्रमाच्या ठिकाणी आहेत का? तसं निमित्त कार्यकाल वृत्ती निमित्त कारण रज्जू सर्पाधिक भ्रमाच्या ठिकाणी नाहीत. म्हणून त्या भ्रमाला म्हणजे रज्जू सर्पाच्या भ्रमाला काय म्हटलं? निरुपाधिक भ्रम असं म्हटलं. कारण कार्यकाल वृत्ती निमित्त कारण त्या ठिकाणी नाहीत. तिथं आहेत पण कसे आहेत? कार्यकाल पूर्ववृत्ती निमित्त आहे, कार्यकाल वृत्ती निमित्त नाहीत. आता पुढे वाचतो पहा. उक्त विलक्षण निमित्त म्हणजे निरुपाधी भ्रम आता पुढचं सांगतात. उक्त विलक्षण निमित्त रूप उपाधी सहित अज्ञानतेजन्य अज्ञानापासून जन्य जो भ्रम आहे त्याला सोपाधिक भ्रम असं म्हणतात. म्हणजे कोणता? जो काही आपण निरुपाधिक भ्रम पाहिला त्याच्याहून विलक्षण निमित्त रूप. निमित्त कोणतं या ठिकाणी मग घ्यायचं सांगता? कोण सांगेल? निमित्त कोणतं? कार्यकाल वृत्ती निमित्त. कार्यकाल वृत्ती निमित्त रूप उपाधी सहित. याचं कारण कोण आहे? सोपाधिक भ्रमाचं पहा. परत वाचतो. सोपाधिक भ्रमाचं निमित्त कारण कोण पहा? कार्यकाल वृत्ती निमित्त रूप उपाधी. कार्यकाल वृत्ती निमित्त रूप उपाधी. कार्यकाल वृत्ती निमित्त कारण रूप उपाधी आणि अज्ञान हे दोघांसहित, दोघांना घेऊन, दोघांपासून उत्पन्न जो भ्रम आहे त्याला म्हणतात सोपाधिक भ्रम असतात. आणि निरुपाधिक भ्रमामध्ये कारण कोण आहे? फक्त केवळ अज्ञान हेच कारण आहे. आणि सोपाधिक भ्रमामध्ये कार्यकाल वृत्ती निमित्त कारण आणि अज्ञान अशी दोन कारण आहेत. त्याला असा जो भ्रम होतो त्याला सोपाधिक भ्रम असं म्हणतात. दृष्टांत सांगतात पहा. दर्पणामध्ये जे काही मुखाचं प्रतिबिंब होतं किंवा पाण्यामध्ये जो काही आत्ता आपण दृष्टांत पाहिला तीरगत वृक्षांचा म्हणा किंवा पुरुषाचं प्रतिबिंब पडताना कसं पडतं? खाली मस्त का डोक्यावर उभा राहिला तो हे का पायवर आणि डोकं खाली असं आपल्याला ज्ञान होतं. हे जे काही दृष्टांत आहेत त्याचप्रमाणे आकाशात त्या ठिकाणी नीलरूपता किंवा कढईसारखं आकाश दिसतं हा दृष्टांत म्हणा किंवा मृगजळ आहे त्याच्या ठिकाणी जलाचा भ्रम होतो हा देखील दृष्टांत. हे सगळे दृष्टांत कसे आहेत? उपाधीसहित आहेत. अर्थात अधिष्ठानाच्या अज्ञानापासून जन्य आहे. मग केवळ अधिष्ठानापासून का? उपाधीसहित. उपाधी कोणती आहे? कार्यकाळ वृत्ती निमित्त कारण त्याला म्हणायचं उपाधी. मग त्या उपाधीसहित अधिष्ठानाच्या अज्ञानापासून जन्य जे आहेत त्याला सोपाधिक भ्रम असं म्हणतात. मग सोपाधिक भ्रमामध्ये जरी आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी देखील जे काही कार्य आहे अध्यस्त पदार्थ आहेत त्याची आत्यंतिक निवृत्ती होत नाही, अभाव होत नाही. त्याच्या फक्त सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होते. आता प्रतिबिंब स्थलामध्ये मग ज्यावेळेस प्रतिबिंब पडतं त्यावेळेस त्या ठिकाणी उपाधी कोणती आहे? बिंब आणि दर्पण आणि जलाची सन्निधी. जल पाणी जवळ असणं. त्याप्रमाणे आकाशात ज्यावेळेस प्रतिबिंब पडतं आरशामध्ये त्यावेळेस ते मुख जे आहे आपण पाहतोय पूर्वेकडे, ते पाहते पश्चिमेकडे, आपलं मुख आहे ग्रीव असतं ते दिसतंय आपल्या आरशामध्ये नाही का? वास्तविक ते आपलं आहे का? पण नाही. भ्रम होतो की नाही? मग हा जो भ्रम आहे हा देखील कळालं तरी तसंच दिसतं की नाही? याला कारण कोण आहे? ह्या उपाधी आहेत. कोणत्या कोणत्या पहा. प्रतिबिंब स्थलामध्ये बिंब, दर्पण, आरसा हे उपाधी आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस पाण्यात मुख दिसतं उलटं त्यावेळेस जलाची सन्निधी ही उपाधी आहे. त्याचप्रमाणे आकाशाच्या ठिकाणी निरताधिक स्थलामध्ये सूर्य आकाशात निळ दिसतं त्या ठिकाणी कोण उपाधी आहे? जोपर्यंत सूर्याधिकांचा प्रकाश आहे आणि अंधकाराचा संबंध आहे तोपर्यंत आपल्याला आकाश कसं दिसणार? निळ दिसणार. त्याचप्रमाणे आकाश कढईच्या आकारात दिसतं त्या ठिकाणी हे ब्रह्मांडाच्या अंतर्गत आहे ना. ब्रह्मांडाच्या सन्निधीमुळे ते आकाश आपल्याला कढईसारखं दिसतं. ब्रह्मांड गोल आहे ना, सगळे ब्रह्मांड गोलच आहे ना. जसं आत्ता शास्त्रज्ञ म्हणतात की पृथ्वी गोल आहे नाही का, तसं ब्रह्मांड गोल आहे. तसं हे ब्रह्मांडांतर्गत आकाश असल्यामुळे ते कढईच्या आकारासारखं दिसतं, वर्तुळाकार दिसतं. त्याचप्रमाणे मृगजलाच्या स्थळामध्ये जोपर्यंत मरुभूमी म्हणजे उखर भूमी आणि सूर्यकिरणाचा संबंध आहे तोपर्यंत किती खोटं वाटलं हे मृजळ नाही आहे म्हणजे जळ नाही असं किती कळालं पण तरी ते दिसल्याशिवाय राहणार नाही. तेजा आणि उखरा भेटी झाली अविरा मृजळाच्या पुरा रूप की जे. अशा प्रकारचे जसं जसं भ्रम असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी उपाधीची कल्पना केली पाहिजे. अशा रीतीने
कथन केलेला जो भ्रम आहे तो दोन प्रकारचा भ्रम आहे. त्यामध्ये निरुपाधिक भ्रमाच्या ठिकाणी अधिष्ठान ज्ञानाने कार्यसहित बघा बारकाईने बघा, निरुपाधिक भ्रमाच्या स्थलामध्ये अधिष्ठानाच्या ज्ञानानं कार्यसहित अर्थात आवरण विक्षेप शक्तीनं विक्षेप जो हेतू शक्ती आहे, विक्षेपाला हेतूची शक्तीयुक्त जे काही अज्ञानाचा नाश आणि बाध होतो निरुपाधिक भ्रमामध्ये होतो. म्हणून त्या ठिकाणी अधिष्ठान शेष किंवा कल्पिताच्या स्वरूपाचा अभाव ही बाध का लक्षण आहे. बाधाचं लक्षण काय? अधिष्ठान रूपानं राहणं, रज्जू रूपानं राहणं किंवा जो सर्पाचा अत्यंत अभाव होणं हे बाधाचं लक्षण आहे. कुठे? निरुपाधिक भ्रमामध्ये. परंतु ज्यावेळेस सोपाधिक भ्रम आहे त्या सोपाधिक भ्रमामध्ये स्थलामध्ये तर आवरणसहित अज्ञानाची आवरण हेतू शक्ती का तो नाश आहे. आवरणसहित अज्ञानाची जी आवरण शक्ती, आवरणाला हेतूची शक्ती आहे नाही का, तिचा नाश आहे. नाशावर बाद दोन्ही होत्या. परंतु दोन शक्ती ना अज्ञानाची, एक अज्ञानाची कोणती शक्ती आहे? एक आवरक शक्ती आहे आणि दुसरी शक्ती कोणती आहे? विक्षेप शक्ती. अशा दोन शक्ती आहेत. तर म्हणतात पहिली जी आवरणसहित अज्ञानाची जी आवरणाला हेतू कारणीभूत असणारी जी शक्ती आहे तर शक्तीचा नाश होतो, ज्ञानाच्या द्वारा नाश होतो, बा दोन्ही होतात. परंतु अज्ञानाची जी उपाधिरूप प्रतिबंधद्वारा विक्षेपरूप शक्ती जी आहे ते विक्षेपरूप कार्यसहित अर्थात विक्षेप हेतू शक्तीचा नाश जो आहे तर नाश न म्हणजे काय? स्वरूपाचा अभाव होवे नाही. जी विक्षेपरूप शक्ती आहे तर त्या विक्षेपरूप जे कार्य आहे त्या कार्यासहित त्या विक्षेप शक्तीचा नाश होत नाही. सोपाधिक भ्रमामध्ये काय ठरतं? म्हणजे आवरण शक्ती जी आहे, आवरण शक्तीचा नाश होतो, अज्ञानाच्या आवरण शक्तीचा नाश होतो, परंतु विक्षेप शक्ती जी आहे ही काही काळपर्यंत अवस्थित राहते, तिचा अभाव होत नाही, तिची एकदम अप्रतीती होत नाही. मग काय होतं? तर किंतु केवळ बाध होतो, विक्षेप शक्तीचा बाध होतो. ताका स्वरूप मग ती विक्षेप शक्ती कशी राहते? तर त्याकरता दृष्टांत दिले पा. दग्धपट भाजलीसे दिसे घडी पट ओढीन साहे, नाही का, कापड आहे असं दिसतं पण आपण घ्यायला गेलो तर हातात काय येते? राख येते. दग्धपट किंवा दग्ध धान्य है ना, दग्ध बीजम रोहेपी भक्षणाय उपयुज्यते तद्वदिच्छा अल्पभोगम कुर्यान्न व्यसनम बहु, नाही का. ते भाजलेलं बी आहे, भर्जिताने तो बीज आणि खायला उपयोग येते म्हणजे भोगायला प्रारब्ध, परंतु ते अंकुरोत्पत्ती करता कारणीभूत आहे का? नाही. तसं हा विक्षेप शक्ती जी आहे तत्वज्ञान झाल्यानंतरही काही काळ जोपर्यंत यावत प्रारब्ध आहे अवस्थायी तोपर्यंत ती काही काळपर्यंत राहते, त्या काहीपर्यंत काळापर्यंत प्रतीतीला येते. म्हणूनच त्या ठिकाणी अधिष्ठानाचा शेष किंवा आरोपिताच्या स्वरूपाचे अभाव जो होतो त्या बाधाचं लक्षण, अभाव हे बाधाचं लक्षण नाही. सोपाधिक भ्रमामध्ये आरोपित पदार्थांचा अभाव होणं हे बाधाचं लक्षण आहे का? बाधाचं लक्षण नाही. मग बाद ना प्रतितीर तयोर बाधा किंतु मिथ्यात्व निश्चय, हा मिथ्यात्व निश्चय होणं हेच खऱ्या अर्थानं बाद शब्दाचा अर्थ आहे. सोपाधिक भ्रमामध्ये त्या मिथ्या पदार्थांचा बाध होतो, अत्यंत अभाव होत नाही. मिथ्यात्व निश्चय वा त्रिकायिक अभाव निश्चय बाद जो निवृत्ती ती त्याचं बाधाचं त्याचं लक्षण आहे, निवृत्तीचं लक्षण आहे. अशा प्रकारे मृत्तिकेविषयी घट हे जे काय दृष्टांत आहेत, मातीमध्ये घटाची जरी मृत्तिकेचं ज्ञान झालं तरी देखील घटाची आपल्याला प्रतीती येते. त्याचप्रमाणे सुवर्णामध्ये कुंडलाची भ्रांती स्थल आहे. असे कुंडल म्हणजे काय? कुंडल ही भ्रांती आहे, असे सुवर्णच आहे, पण त्याही स्थलामध्ये जरी सुवर्णाचं ज्ञान झालं तरी देखील कुंडलाच्या आकाराची आपल्याला प्रतीती येते. त्या स्थलामध्ये और अहंकाराधिक बंधकी भ्रांतीमध्ये अहंकार हाच खरा बंध आहे ना, तर त्या अहंकाराच्या भ्रांतीमध्ये देखील सोपाधिकपणा आहे. त्याच्यामध्ये हे सगळे दृष्टांत कुठले आहेत? म्हणजे हे सोपाधिक दृष्टांत आहेत. आणि आता हा सगळा जगताचा अध्यास झालेला आहे, हा देखील कोणता अध्यास आहे? सोपाधिक अध्यास आहे. अहंकाराचा अध्यास, अहंकार पहिला अध्यास आहे ना, हा अध्यास देखील सोपाधिक अध्यास आहे. का बरं? कारण मुद्गर म्हणजे मुष्टी इत्या आहे ना, अधिक साधनाचा अभिघात झाला असता है ना, घटाचा नाश कशाने होईल? मुष्टीनं साधनानं अभिघात करून त्याला फोडून त्या घटाचा नाश होतो.
आणि प्रारब्धरूप उपाधीच्या सद्भावतही ना. मग तुम्ही सांगितलं की जे काही कार्य म्हणून आहे, मिथ्या म्हणून आहे पदार्थ, कार्य म्हणून आहे, त्या पदार्थांचा अत्यंत अप्रतीती होत नाही. मग काय होते? सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होते असं तुम्ही सांगितलं. मग अभाव कधी होतच नाही का? तर दृष्टांतामध्ये सांगतात घटाचा अभाव कधी होईल? ज्यावेळेस आपण मुष्टी प्रहार केला तर घटाचा अभाव होईल. त्याचप्रमाणे जे काही अहंकाराधिकांचा अध्यास आहे तर तो अध्यास कधी संपेल? जरी आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर देखील जगत दिसणार नाही का? दिसणार. मग त्याचा अत्यंत अभाव कधी होईल आपल्याला? ते प्रारब्धरूप उपाधिके सद्भावते. तर त्या ठिकाणी जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जगत दिसणार है ना. यावत कार्यम अवस्थायी. काय श्लोक पुढे? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत कार्य आपल्याला दिसून येतं. प्रारब्धरूप उपाधीच्या भावानं हे सगळं दिसतं. यात निवारणात आहे ना. जो उपाधीची निवृत्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला कार्य दिसून येतं. तर त्या ठिकाणी उक्त मिथ्यात्वरूप निश्चय लक्षणाने युक्त निवृत्ती ही अभिमत आहे. म्हणजे अहंकाराचा अध्यास म्हणा किंवा मातीच्या ठिकाणी असणारा घटाधिकांचा अध्यास म्हणा, या ठिकाणी सर्वच ठिकाणी निवृत्ती कोणत्या अभिप्रेत आहे? मिथ्यात्व निश्चयरूप निवृत्ती हीच आपल्याला अभिप्रेत आहे. अभावरूप म्हटलं तर स्वप्न आपल्या सुषुप्तीमध्ये होतेच की रोजची नियमाचे. मग त्याने काय पुरुषार्थ सिद्ध होतो का? मग पुरुषार्थ कशाने सिद्ध होतो? मिथ्यात्व निश्चयानेच खऱ्या अर्थानं पुरुषार्थ सिद्ध होतो. म्हणून स्वरूपाचा अभाव नाही, स्वरूपाचा अभाव हा काय कारणीभूत नाही. मिथ्या पदार्थाच्या निवृत्तीला आणि अधिष्ठानाच्या सत्यतेचा निश्चयरूप ही अधिष्ठानाचा अवशेष मान्यच आहे. म्हणून अधिष्ठानाची सत्यतेचा निश्चय परमात्माच सत्य आहे. अशा प्रकारे अधिष्ठानाचा निश्चय होणं हेच खरं अधिष्ठानाचा अवशेष आहे. आणि जे अध्यस्त पदार्थ आहेत त्यांचा मिथ्यात्व निश्चय. त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय. पण कोणता? मिथ्यात्व निश्चय. मिथ्यात्व निश्चय हाच त्याचा काय? अभाव त्याला हाच त्या अभाव म्हणा. त्याचा काय अत्यंत अभाव होत नाही. कारण यावत कार्यम अवस्थायी भेद हेतो उपादितः आहे का. उपै पदार्थ उपै चैतन्याच्या ठिकाणी उपाधीचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय हो हाच त्या कार्याच्या पदार्थ उपै चैतन्याच्या ठिकाणी पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय हाच त्या पदार्थाचा अभाव आहे. पदार्थाचा स्वरूपानं अभाव होत नाही. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जसं अज्ञानाला जगत दिसतं तसं ज्ञानी महात्म्यालाही तशाच स्वरूपाचं जगत दिसतं. दिसण्यात काही परिवर्तन होत नाही. फक्त दृष्टी काय राहते? अज्ञानाची दृष्टी राहते कार्याची, अध्यस्त पदार्थाची, आणि तत्वज्ञानी पुरुषाची दृष्टी राहते कारणाची, अर्थात अधिष्ठानाची दृष्टी राहते. जरी तो पदार्थाला पाहत असला तरी तो कशाला पाहतो? अधिष्ठानालाच पाहतो. त्याच विषय सगळा पुढे विषय तोच विषय येणार आहे. एवं क्व दृष्टम इथे आता एवं म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे जो काही भ्रम आहे तर त्या भ्रमाचं आपल्याला ज्ञान झालं. म्हणजे कारणाचं ज्ञान झालं तरी देखील कार्य जे आहे अज्ञानाचं कार्य जे आहे जसं आहे तसंच दिसतं. असं कुठे दिसून येतं का? असं आम्हाला दृष्टांत सांगा व्यवहारातला. तर दृष्टांत सांगतात पहा. पुमानदो मुखो नीरे पुमानधो मुखो नीरे पुमानधो मुखो नीरे पुमानधो मुखो नीरे भातोऽप्यस्ति न वस्तुतः भातोऽप्यस्ति न वस्तुतः
भातोऽप्यस्ति न वस्तुतः भातोऽप्यस्ति न वस्तुतः तटस्थमर्त्यवत्तस्मिन् 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 नैवस्था कस्यचित् क्वचित् नैवास्था कस्यचित् क्वचित् नैवास्था कस्यचित् क्वचित् नैवास्था कस्यचित् क्वचित् पुमानधोमुखो नीरे भातोऽप्यस्ति न वस्तुतः तटस्थमर्त्यवत्तस्मिन् नैवास्था कस्यचित् क्वचित् पुमानधोमुखो नीरे भातोऽप्यस्ति न वस्तुतः तटस्थमर्त्यवत्तस्मिन् नैवास्था कस्यचित् क्वचित्. अधिष्ठानाचं ज्ञान झालं असता आध्यस्थ पदार्थांची जरी प्रतीतीला आली तरी त्या प्रतीतीविषयी कोणाची सत्यत्व बुद्धी नसते याविषयी व्यवहारातला हा दृष्टांत या ठिकाणी देतात. पुमान अधोमुखः नीरे भातः अपि अस्ति न वस्तुतः तटस्थमर्त्यवत् तस्मिन् एव आस्था कस्यचित् क्वचित्. पुमान काय नीरे अधोमुख भातः अपि पुमान वस्तुतः न अस्ति कस्यचित् तस्मिन् तटस्थमर्त्यवत् आस्था क्वचित् न एव. तटस्थमर्त्यवत् तस्मिन् न एव आस्था असा विग्रह करायचा. तस्मिन् न एव आस्था. अन्वय नीरे अधोमुखः भातः अपि पुमान वस्तुतः न अस्ति कस्यचित् तस्मिन् तटस्थमर्त्यवत् आस्था क्वचित न एव. नीरे अधोमुखः म्हणजे जलाशय आहे, त्याच्याकडे एक मनुष्य उभा आहे. मग तो मनुष्य जवळ उभा आहे, त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं. तो कसा पडतो? नीरे अधोमुख भातः अपि म्हणजे पाण्यामध्ये अधोमुख त्याचं मस्तक खाली आहे आणि पाय वरती आहे. अशा प्रकारचा भात अपि जरी प्रतीतीला येत असला तरी सुद्धा पुमान वस्तुतः न असते. पण तशा प्रकारचा पुरुष पाण्यात आहे का? डोकं खाली केलं आणि पाय वरती केलेला नाही. दिसत नाही का? दिसतो, परंतु वस्तुता स्वरूपानं नाही. मग अशा त्या पाण्यातल्या प्रतिबिंबाला पाहून कस्यचित म्हणजे कोणीही पुरुष, कोणत्याही पुरुषाला तस्मिन म्हणजे त्या पाण्यात जे उलटं प्रतिबिंब दिसतं त्यामध्ये त्याविषयी तटस्थमर्त्यवत तटामध्ये स्थित कडेला जो खरा मनुष्य उभा आहे तसा तो मनुष्य सत्य आहे. सत्यत्व बुद्धी त्या पुरुषाच्या ठिकाणी आहे, सत्यत्वाचा अभिमान आहे. त्याप्रमाणे तटस्थमर्त्यवत त्या पुरुषाप्रमाणे आस्था क्वचित न एव. तर त्या पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी कधीही कोणत्याही देशात कालात वस्तूमध्ये त्या पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी कधी होत नाही. त्याला पूर्ण ज्ञान आहे, कळालं त्याला की हे प्रतिबिंब खोटं आहे. हे प्रतिबिंब वर जो मनुष्य उभा आहे त्या मनुष्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि या पाण्याच्या सन्निधीमुळं ते उलटं दिसत आहे. त्याला ज्ञान झालेलं आहे. म्हणजे अध्यस्थ पदार्थाच्या कारणाचं कारण कोण आहे? मूळ तटस्थ पुरुष. त्या कारणाचं ज्ञान होऊन देखील त्या पदार्थाची प्रतीती येते, पण प्रतीती येऊनही तो पदार्थ सत्य आहे असं कोणताही मनुष्य ओळखत नाही. जर म्हणत असेल तर त्याला काय म्हणायचं? वेडाच म्हणावं लागेल ना. तर अशी स्थिती आहे. म्हणजे कारणाचं ज्ञान झालं असता आध्यस्थ पदार्थाची प्रतीती येऊन देखील त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी नसते. टीका एवं क्वदृष्टम असं कुठं दिसून येतं? सांगतात नीरे अधोमुखः भात जले अधोमुखेत्वेन प्रतिभासमानः अपि पुमान परमार्थता नास्ती. पाण्याच्या ठिकाणी त्याचं मुख खाली आहे, मस्तक खाली आहे, पाय वरती आहे, अशा रूपानं प्रतीत येणारा पुरुष जो आहे परमार्थता नास्ती. वास्तविक स्वरूपानं आहे का? नाही. त्या पाण्यातलं प्रतिबिंब आहे त्याविषयी कस्यचित म्हणजे कोणी असो, म्हणजे त्याला शास्त्र कोणतंही माहिती नाही असा अडाणी पुरुष जरी असला, विवेकी असो किंवा अविवेकी असो, त्या तस्मिन अर्थात अधोमुखे पुरुष आहे, त्याचं मस्तक खाली आहे, पायवर आहे, अशा पुरुषाच्या विषयी तिरस्थ पुरुष इव. जसा तिरस्थ पुरुष
तीरावरती उभा असलेला पुरुष सत्य आहे, सत्यत्वाचा अभिमान त्याच्याविषयी. असा पुरुष जसं सत्य आहे त्याप्रमाणे पाण्यातल्या प्रतिबिंबाविषयी कोणत्याही देशामध्ये कोणत्याही कालामध्ये न वाचते अशी काय नसते, सत्यत्व अभिमान नास्ती. तो पुरुष सत्य आहे असा कोणीही अभिमान धारण करत नाही. ननु आरोपितस्य असत्यत्व ज्ञानमात्रात न पुरुषार्थ सिद्धी इति आशंक्य आह. अहो तुम्ही म्हणता की हे आरोपित आहे, हे पदार्थ मिथ्या आहेत. आरोपितस्य असत्य ज्ञान मात्रात, आरोपित पदार्थ असत्य आहेत असं ज्ञान झालं असता न पुरुषार्थ सिद्धी, केवळ एवढ्या ज्ञानानं पुरुषार्थाची सिद्धी होत नाही अशी शंका घेतलेली आहे. त्याचं उत्तर पुढे सांगतायत पहा. ईदृग्बोधे पुमर्थत्वम् ईदृग्बोधे पुमर्थत्वम् ईदृग्बोधे पुमर्थत्वम् ईदृग्बोधे पुमर्थत्वम् मतमद्वैतवादिनां 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 मृद्रूपस्या परित्यागात् मृद्रूपस्या परित्यागाद् मृद्रूपस्या परित्यागाद् मृद्रूपस्या परित्यागाद् विवर्तत्वं घटे स्थितं विवर्तत्वं घटे स्थितं विवर्तत्वं घटे स्थितं विवर्तत्वं घटे स्थितं ईदृग्बोधे पुमर्थत्वं मतमद्वैतवादिनां मृद्रूपस्या परित्यागाद् विवर्तत्वं घटे स्थितं ईदृग्बोधे पुमर्थत्वं मतमद्वैतवादिनां मृद्रूपस्या परित्यागाद् विवर्तत्वं घटे स्थितं. तो म्हटला केवळ मिथ्या पदार्थाच्या ज्ञानानं पुरुषार्थ सिद्धी होत नाही. तर त्याला उत्तर देता ईदृग्बोधे पुमर्थत्वं मतम अद्वैतवादिनां मृद्रूपस्य अपरित्यागात् विवर्तत्वं घटे स्थितं. ईदृग्बोधे अद्वैतवादिनां पुमर्थत्वं मतं मृद्रूपस्य अपरित्यागात् घटे विवर्तत्वं स्थितम्. ईदृग्बोधे म्हणजे अशा प्रकारचा बोध, अर्थात पदार्थांचं मिथ्यात्वाचं ज्ञान. आध्यस्थ पदार्थ हे मिथ्या आहेत. मिथ्या आहेत म्हणजे काय, ते स्वरूपानं नाहीच आहेत. किम स्वरूप आहे, अधिष्ठान रूपच आहे. अधिष्ठानापासून त्या स्वतंत्र अस्तित्व नाही. अशा प्रकारचं ज्ञान झालं असता अद्वैत बोध ईदृग्बोध हे असं ज्ञान झालं असता अद्वैतवादीनां पुमर्थत्वं मतम. अद्वैतवादी जे आहेत तर सिद्धांताला त्यालाच काय म्हणतात, पुमर्थत्वं पुरुषार्थत्व असं म्हटलेलं आहे. तो म्हटलेला काय पुरुषार्थ म्हणायचं का, यालाच पुरुषार्थ म्हणतात नाही का. मिथ्या पदार्थ जे कार्य म्हणून आहे याच्यावत सकल कार्य मिथ्या आहे, कारण प्रतिबंध तेच करणार आहे ना. आगापै पंडकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभासू, तोच प्रतिबंध करतो आहे स्वरूपात. वास्तविक स्वरूप तर नित्य शुद्ध आहे नाही का. साक्षात आपलं स्वरूपच येत साक्षात अपरोक्षम ब्रह्म, परंतु हे मध्ये जगत प्रतिबंध करते आणि जगत कल्पित ठरल्यानंतर मग खाली काय राहिलं, तत्ववस्तूच राहिली. म्हणून म्हणतात की अद्वैतवादामध्ये अशा प्रकारे आरोपित पदार्थ जे आहेत त्याचं मिथ्यात्व ज्ञान हाच खऱ्या अर्थानं पुरुषार्थत्व याला म्हटलेला आहे. आणि मृद्रूपस्य अपरित्यागात, आणि मातीचा घट हा कसा आहे, विवर्त आहे. का विवर्त आहे, कारण त्या ठिकाणी आपण मागे दृष्टांत उदाहरण पाहिले नाही का, परिणाम विवर्त आणि आरंभ. त्याची व्याख्या पाहिला. परिणामाची व्याख्या पाहता असताना पूर्वरूपाचा परित्याग करून दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती होणं याला परिणाम असं म्हणतात. विवर्तामध्ये पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम याला म्हणतात विवर्त म्हणतात. आणि भिन्न असणाऱ्या कारणापासून भिन्न असणाऱ्या कार्याची उत्पत्ती होणं याला आरंभवाद असं म्हणतात, असं पाहिलं. परंतु मृत्तिका आणि घट या ठिकाणी मात्र इतर कोणतंही कारण नसून या ठिकाणी विवर्त हेच कारण आहे. पा कसं, मृद्रूपस्य अपरित्यागात म्हणजे कारणाचा परित्याग न करता घटाच्या ठिकाणी मातीचा काय विवर्तत्वं स्थितम. मातीचा विवर्त कोण आहे, घट आहे. कारण का, त्या ठिकाणी मूळ कारण रूपाचा परित्याग केला गेलेला नाही. कारण जसं तसं राहून ते कारण अन्यथा रूपानं प्रतितीला येणं त्यालाच विवर्त असं म्हणतात. कारणात कोणताही बदल न होता. पा अद्वैतवादे आत्मानंदातिरिक्तस्य
सर्वस्य मिथ्यात्व निश्चय सती अद्वितीय आनंद अभिव्यक्ती लक्षण पुरुषार्थ सिद्ध्यती ती अभिप्राय. म्हणतात अद्वैतवादामध्ये आत्मानंदाहून भिन्न सर्वस्य मिथ्यात्व निश्चय. कारण सगळ्याचं कारण कोण आहे आपण पाहून आलो. आनंदादेव खलु इमानी भूतानि जायन्ते या श्रुतीद्वारा सगळ्या जगताचं कारण कोण आहे. आनंद हेच कारण आहे, आत्मानंद हेच कारण आहे. आणि याच्यावत कार्य जर मिथ्या ठरेल तर मिथ्या कार्य किंवा स्वरूप आहे. कार्य निस्तत्व आहे, कारणा वाचून त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, अर्थात किंवा स्वरूप आहे, कारण स्वरूपच आहे, कार्य म्हणून काही पदार्थ नाहीच आहे. असं एकदा की ज्ञान झालं आत्मा आनंदातिरिक्त आत्मानंदावरून अतिरिक्त सर्वस्व मिथ्यात्व निश्चय, सर्व जगत हे मिथ्या आहे असा निश्चय झाला असता काय राहतं सती निश्चय सती अद्वितीय आनंद अभिव्यक्ती लक्षण. अद्वितीय ना दुसरा कोणता पदार्थ आहे का त्या ठिकाणी. एकमेवा द्वितीयम ब्रह्म निह नानास्ति किंचन. अशा आनंदाची अभिव्यक्ती स्वरूप असा पुरुषार्थ प्राप्त होत असतो. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नको केवळ मिथ्यात्व आरोपित पदार्थांचा आरोपित पदार्थ जे आहे केवळ असत्य ठरले मिथ्या ठरले त्याने काय पुरुषार्थ सिद्ध होणार आहे. त्यानेच पुरुषार्थ सिद्धी होणार आहे. स्वरूप तर आपलं स्वरूप आहेच आहे नाही का. जे आगंतुक आहे त्याची निवृत्ती केली का पाणी पाणी आहेच आहे. विक्षेप निवृत्ती हा पुरुषार्थ नसून आवरण निवृत्ती हाच काय खऱ्या अर्थानं पुरुषार्थ आहे. आणि विक्षेपाची निवृत्ती करायची म्हटलं तर आपल्याला शक्य आहे का. जगत जे आहे कसं आपण सप्त प्रकरणात पाहून आलो. अबाधकम साधकम च द्वैत ईश्वर निर्मितम चेत आस्ताम तद्विष्यते कुतः. अबाधक आहे, साधक उलट गुरु शिष्य सत्पथातला द्वैत साधक आहे. आणि आपण येतुम आपण निवृत्ती करायची म्हटलं तर आपण येतुम अशक्यम. तर म्हणून केवळ जगताचा मिथ्यात्व निश्चयाने पुरुषार्थाची सिद्धी होते. पुन्हा शंका घेतली आहो ननु घटस्य मृदविवर्तेत्वे सिद्धे तज्ज्ञानात घटसत्यत्व बुद्धी निवर्तते न च एतत् इदानीं सिद्धम इति आशंक्य आहो. तुम्ही म्हणता की घट जो आहे मृद विवर्तत्वे सिद्धे. घट हा मातीचा विवर्त आहे, घट हा मातीचा विवर्त आहे असं सिद्ध झालं असता. घट हा मातीचा विवर्त आहे असं सिद्ध झालं असता तज्ज्ञानात ना मृत्तिका ज्ञानात घटसत्यत्व बुद्धी निवर्तते. अधिष्ठानाचं ज्ञान झालं असता तज्ज्ञानां मृत्तिका ज्ञानात घटाची सत्यत्व बुद्धी निवृत्त होते. कधी निवृत्त होईल. ज्या वेळेस असं निश्चित होईल की घट हा मातीचा विवर्त आहे. असं पहिला निश्चित झालं पाहिजे ना. घट हा मातीचा विवर्त आहे असं ज्यावेळेस निश्चित होईल त्यावेळेस काय होईल मग तज्ज्ञानात म्हणजे मृत्तिकेच्या ज्ञानानं घटाविषयी असणारी सत्यत्व बुद्धी निवृत्त होऊन ती मृत्तिका स्वरूपच आहे असा निश्चय होईल. परंतु अजून हे सिद्ध झालं नाही. काय न चैतदी दानिम सिद्धम. काय सिद्ध झालं नाही की घट हा मातीचा विवर्त आहे हेच आणखीन काही सिद्ध झालं नाही. त्याची सिद्धी करा पहिल्यांदा आणि मग पुढे आपण पाहू की त्या मातीच्या ज्ञानानं घटाविषयी असणारी सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होते. म्हणून त्याकरता घट हा मातीचा विवर्त आहे हे सांगतात. पा मृदरूपस्य अपरित्यागात. त्या ठिकाणी परिणाम म्हणता येत नाही. जरी मातीपासून घट दुसऱ्या अवस्थेला प्राप्त झाला असला तरी जसं दुधाचं दही झाल्यानंतर पुन्हा ते दही दूध स्वरूपाला प्राप्त होतं का नाही. दुधाचं परिवर्तन झालेलं आहे. तसं मातीपासून घट निर्माण होताना त्या मातीमध्ये काही परिवर्तन झालंय का नाही. म्हणून म्हणतात मृदरूपस्य अपरित्यागात. मातीच्या स्वरूपामध्ये कोणताही परित्याग न करता ते घट निर्माण झाला त्यामुळे घटाच्या ठिकाणी विवर्तत्वम स्थितम. विवर्तत्व हे निश्चित आहे. घट हा मातीचा विवर्त आहे. आता पुढे सांगतात तर त्या घटाच्या ठिकाणी मृदरूपाचा त्यागाचा अभाव जरी असला तरी म्हणले घटाला मृत्तिका आणि घट हा दृष्टांत परिणामाचा म्हणायला काय हरकत आहे अशी शंका येतात. घटे मृदरूप त्याग अभावे अपि मृत परिणामिता घटस्य किं न स्यात् इति आशंक्य आह. म्हणतात घटाच्या ठिकाणी मृदरूपाचा त्याग अभावे मूळ मातीचा त्याग केला नाही म्हणून तुम्ही घट आणि मृत्तिका हा दृष्टांत कोणता म्हटला विवर्तवादाचा म्हटला. पण जरी घटाच्या ठिकाणी मृदरूपाचा त्यागाचा अभाव जरी असला तरी देखील घट मातीचा परिणामच आहे की. मृत परिणामिता घटस्य किं न स्यात्. घट हा मातीचा परिणाम आहे असं म्हणायला काय हरकत आहे अशी शंका घेतली असता त्याला उत्तर देतात.
परिणामे पूर्वरूपं परिणामे पूर्वरूपं परिणामे पूर्वरूपं परिणामे पूर्वरूपं त्यजेतत् क्षीररूपवत् त्यजेत् तत्क्षीररूपवत् त्यजेत् तत्क्षीररूपवत् त्यजेत् तत्क्षीररूपवत् मृत्सुवर्णे निवर्तेते मृत्सुवर्णे निवर्तेते मृत्सुवर्णे निवर्तेते मृत्सुवर्णे निवर्तेते घटकुण्डलयोर्नहि 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 परिणामे पूर्वरूपं त्यजेत्तत्क्षीररूपवत् मृत्सुवर्णे निवर्तेते घटकुण्डलयोर्नहि परिणामे पूर्वरूपं त्यजेत् तत्क्षीररूपवत् मृत्सुवर्णे निवर्तेते घटकुण्डलयोर्नहि परिणामे पूर्वरूपं त्यजेत तत् क्षीररूपवत् मृत्सुवर्णे निवर्तेते घटकुंडलयोः न हि. तर मृत माती आणि घट हा दृष्टांत परिणामाचा होऊ शकत नाही. परिणामे क्षीररूपवत तत् पूर्वरूपं त्यजेत मृत्सुवर्णे घटकुंडलयोः न निवर्तते हि. परिणामे याला परिणामात का दृष्टांत म्हणता येणार नाही, कारण परिणामे परिणामवादामध्ये क्षीररूपवत, जसं दुधापासून दही होतं त्याचं परिवर्तन होतं, तत्पूर्वरूपम परित्यजेत, तर त्या ठिकाणी उपादानाच्या पूर्वरूपाचा काय झालेला आहे, परित्याग झालेला आहे. तर त्या ठिकाणी पूर्वरूपम परित्यजेत, त्या ठिकाणी तत्र पूर्वरूपाचा परित्याग झालेला आहे. आणि मृत सुवर्णे माती किंवा सुवर्ण जे काही दृष्टांत आहेत त्यामध्ये जरी त्या मातीपासून घट म्हणा किंवा सुवर्णापासून कुंडल निर्माण झाली असली तरी देखील, तर ते घट आणि कुंडल जरी निर्माण झाले तरी देखील न निवर्ते. ते जे उपादान कारण आहे, घटाचं उपादान कारण मृत्तिका आणि कुंडलाचं उपादान कारण सुवर्ण, यांची मात्र निवृत्ती होत नाही. म्हणून मृत्तिका आणि घट किंवा सुवर्ण आणि कुंडल हे दृष्टांत परिणामाचे नसून कुणाचे आहेत, विवर्तवादाचेच आहेत. यत्र क्षीरादौ परिणामः अभ्युपगम्यते तत्र क्षीरादिभावस्य पूर्वरूपस्य त्यागः उपलभ्यते इत्यर्थ. ज्या ठिकाणी क्षीरादिका म्हणजे दूध इत्यादिकामध्ये परिणाम अभ्युपगम्यते, परिणामाचा स्वीकार केला गेलेला आहे, त्या ठिकाणी क्षीरादिभावस्य दूध इत्यादिकांचं जे स्वरूप आहे पूर्वरूपस्य त्याग उपलभ्यते, पूर्वरूपाचा त्याग केलेला दिसून येतो. दही झाल्यानंतर पुन्हा त्या दह्याचं दुधात रूपांतर होईल का, काही केल्यानं होईल, कधी होऊ शकत नाही. मग असा याचा अर्थ आहे. ननु विवर्ते पूर्वरूप परित्याग को दृष्ट इति आशंक्य मृत्सुवर्णयो दृश्यती इति आह. म्हणतात, तुम्ही म्हणता की दुधाचं काय होतं, पूर्वरूपाचा परित्याग होतो आणि विवर्तामध्ये मात्र पूर्वरूपाचा परित्याग होत नाही. विवर्तामध्ये पूर्वरूपाचा परित्याग होतो, हे को दृष्टम, कुठे दिसून येतं आम्हाला दृष्टांत सांगा. सांगतात मृत सुवर्णयो दृश्यते, माती आणि सुवर्णामध्ये दिसून येतं काय, की मृत सुवर्णामध्ये पासून सुवर्णामध्ये जरी त्या मृत्तिकेपासून घट किंवा कुंडलापासून सुवर्णापासून कुंडल निर्माण झाले तरी त्या घट कुंडल जरी आलं तरी देखील मृत सुवर्ण जे आहेत उपादान कारण, त्या उपादान कारणाची निवृत्ती होत नाही. मृत सुवर्ण विवर्तयो घटकुंडलयो निष्पन्नयो अपि तत्कारणभूत मृत सुवर्णे रूपे न निवर्तेते इति ही प्रसिद्धम. मृत्तिका आणि सुवर्ण यांचे विवर्त असणारे जे घट आणि कुंडलयो, घट आणि कुंडल, घट आणि कुंडलामध्ये त्या घटांचा आणि कुंडलांचा निष्पन्न तत्कारणभूत, त्यांचं कारणभूत आधारभूत असणारे, घटाचा आधारभूत असणारे मृत्तिका, कुंडलाचा आधारभूत असणारे जे सुवर्ण, तर तत्कारणभूत मृत सुवर्ण रूपे न निवर्तेते, त्यांची मात्र निवृत्ती होत नाही. अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुढा, नाही का, घड्या गाडग्याला प्राप्त झाली म्हणून पृथ्वी अज्ञानी पुरुषांना दिसून येत नाही, माती दिसून येत नाही. तर माती नाही का, ती माती रूपच आहेत, अशी गोष्ट प्रसिद्ध आहे. म्हणून न निवर्तते ही तीही प्रसिद्धी, असं प्रसिद्ध आहे की विवर्त रूपामध्ये पूर्वरूपाचा परित्याग होत नाही. ननु घटस्य मृदविवर्तत्वम अनुपन्नम घटनाशे पुन्हा मृदभाव
अदर्शनात इथे शंकते. पुन्हा शंका घेतली, अहो तुम्ही म्हणता की घट जो आहे मातीचा विवर्त आहे, हे असं म्हणणं बरोबर नाही. कारण का? घटनाशे, घटाचा नाश झाल्यानंतर पुन्हा मृतभाव दर्शनात. घटाचा नाश झाल्यानंतर पुन्हा माती दिसून येते का? माती दिसून येत नाही. मग काय दिसतं? घट फोडल्यानंतर कपाल दिसतात ना, माती दिसत नाही. असं म्हणशील तर त्याच्याविषयी शंका करतात, त्याचं उत्तरही देतात पहा. घटे भग्नेन मृद्भावः घटे भग्नेन मृद्भावः घटे भग्नेन मृद्भावः घटे भग्नेन मृद्भावः कपालानामवेक्षणात् 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 मैवं चूर्णेऽस्ति मृद्रूपम् मैवं चूर्णेऽस्ति मृद्रूपं मैवं चूर्णेऽस्ति मृद्रूपं मैवं चूर्णेऽस्ति मृद्रूपं स्वर्णरूपं त्वतिस्फुटम् स्वर्णरूपं त्वतिस्फुटं स्वर्णरूपं त्वतिस्फुटं स्वर्णरूपं त्वतिस्फुटं घटे भग्नेन मृद्भावः कपालानामवेक्षणात् मैवं चूर्णेऽस्ति मृद्रूपं स्वर्णरूपं त्वतिस्फुटं घटे भग्नेन मृद्भावः कपालानामवेक्षणात् मैवं चूर्णेऽस्ति मृद्रूपं स्वर्णरूपं त्वतिस्फुटम् घटे भग्ने न मृद्भाव कपालानाम अवेक्षणात् मा एवं चूर्णे आस्ति मृद्रूपम स्वर्णरूपम तु अतिस्फुटम. घटे भग्ने मृद्भावः न कपालानाम अवेक्षणात् मा एवं चूर्णे मृद्रूपम अस्ति स्वर्णरूपम तु अतिस्फुटम. त्याने शंका घेतली होती की मातीचा विवर्ता घट असू शकत नाही, कारण घटाचा नाश झाल्यानंतर पुन्हा माती भावाची प्राप्ती होत नाही. तर सांगतो बाबा, घटे भग्ने मृद्भाव न. तो म्हणतो घटे भग्ने म्हणजे घटाचा नाश झाला असता मृद्भाव न. माती माती मृद्भाव होऊ शकत नाही, माती दिसून येत नाही. का बरं? तो म्हणतो की कपालानाम अवेक्षणात, कारण घट फोडल्यानंतर कोण दिसून येतात? कपाल दिसतात, माती कुठे दिसते? तर म्हणतात मा एवं. सिद्धांती उत्तर, बाबा असं म्हणू नको, कारण ते कपाल जर दिसले ते कपाल फोड बरं, आणखीन काय दिसेल? चूर्णे मृद्रूपम असते, त्या चूर्णामध्ये माती स्वरूप की. आणि बरं म्हटले सुवर्णाच्या दृष्टांतामध्ये, सुवर्ण किती वितळलं काय, पाणी केलं काय, आणि पुन्हा त्याची लगड केली काय, तर ते तर स्पष्टच आहे, त्याच्याविषयी कोणाला शंकायचं काही कारणच नाही. स्वर्णरूपम तो अतिस्फुटम. घटे भग्ने मृद्भावन. पूर्व पक्ष म्हणतो घटाचा नाश झाला असता मृद्भाव राहत नाही. मृद्भाव अभावे कारणमा. तो म्हणतो मातीभाव नाही, असं का म्हणतो आम्ही? उगाच नाही म्हणत. कपालानाम अवेक्षणात, कारण घट फोडल्यानंतर कपाल दिसून येतात, माती दिसून येत नाही. कपालानामापि नाशे मृद्भावोपलब्धी स्याद इति परिहरती. सिद्धांती म्हणतात बाबा कपालानामापि नाश, ते कपाल दिसतात ना तुला, त्या कपालांचा नाश कर, मग काय दिसेल? मृद्भावोपलब्धी, मातीची उपलब्धी दिसून येते. असं उत्तर सिद्धांत देतात. माय बाबा तू असं म्हणू नको. चूर्ण केला असं त्या कपालाचं मृद्रूपम असते. म्हटले सुवर्णाचं काय? मग अलंकार झाल्यानंतर, अलंकाराचा नाश झाल्यानंतर सुवर्ण दिसून येत नाही असं म्हणाला तो शंका त्याला वाव तरी आहे का? सुवर्णे तू एतत् चोद्यम अनवकाशम. सुवर्णामध्ये शंका घ्यायला देखील वाव नाही. सुवर्ण अलंकाराला आलं काय आणि नाही आलं काय? ते सुवर्ण आहेच आहे. स्वर्णरूपम तू अतिस्फुटम. स्वर्णरूप अतिशय स्पष्ट आहे. याचाच अर्थ हे जे कारण जे आहे हे घटाच्या कार्याच्या उत्पत्तीपूर्वी आहे, स्थितिकालामध्ये आहे, आणि नंतरही ते राहणार आहे. तेच सत्य आहे आणि तेच खऱ्या अर्थानं सत्य आहे. सत्य तू विठ्ठला, हीच खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे. आता यानंतरही अनेकही दृष्टांत जे आहेत, परिणामाचा दृष्टांत जो दुधाचा आणि दह्याचा पाहिला, ते म्हणतात मग जसा तुम्ही दृष्टांत माती आणि घटाचा विवर्ताचा घेतला, तसा दृष्टांत तुम्ही दुधाला देखील, दुधाचं दही जे होतं त्याला विवर्त म्हणायला काय हरकत आहे? तर ते का होऊ शकत नाही? अशा आणखीन पुढे शंका, प्रश्न, उत्तर आहेत. त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.